Today we are going to learn or revise the biological fixation of nitrogen. Biological fixation means there is a need of the microorganism to fix the nitrogen biologically. Means at the root nodules, the leguminous plants contain the rhizobium microorganism. These microorganisms absorb the atmospheric nitrogen and convert it into the nitrates compound. Microorganisms like the azotobacter are the present in the soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. सो वनस्पतीला नायट्रोजनची आवश्यकता असते. ज्या बियांमध्ये दोन भाग होत असतात, डायकॉटिलेडोनिडस, त्या वनस्पतींच्या मुळांच्या मध्ये खाली जमिनीत गाठी असतात. ते मध्ये अझोटोबॅक्टर नावाचे जीवाणू राहतात. ते मातीमध्ये असतात आणि ते मातीत असल्याने ते मातीतून त्या मुळांच्या गाठीमध्ये नायट्रोजन जो आहे तो फिक्स करत असतात. आणि ही संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत आवश्यक आहे. त्याला ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन, त्याला नायट्रोजन सायकल सुद्धा म्हटलं जात असतं. जसं वीज कडाडते आकाशामध्ये, तर त्या वीज कडाडल्यानंतर वातावरणातील नायट्रोजन, कारण हवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे आणि तो नायट्रोजन काय करतो, त्याच्यात रिॲक्ट विथ द ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म द नायट्रिक ऑक्साईड, NO म्हणून नावाचा नायट्रिक ऑक्साईड तयार होतो. अँड इट इज अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म द नायट्रोजन डायऑक्साईड. आणि तो नायट्रोजन ऑक्सिजन बरोबर पुन्हा रिॲक्ट होऊन आपल्याला नायट्रोजन डायऑक्साईड मिळतो. नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर. हा नायट्रोजन डायऑक्साईड जर पावसाच्या पाण्यामध्ये विरघळला तर त्याच्यापासून आपल्याला नायट्रिक ऍसिड मिळतं. त्याला HNO3 असं म्हणतात. आणि ते मग HNO3 जे आहे ते पाण्याद्वारे जमिनीमध्ये विरघळण्याचं काम होत असतं. अँड दिस ऍसिड रिॲक्ट्स विथ द डिफरंट मिनरल्स इन द सॉइल अँड कन्वर्ट इनटू द सॉल्ट्स. आणि ते जे ऍसिड आहे ते जमिनीमधल्या विविध क्षारांबरोबर रिॲक्शन होत असते जमिनीत आणि त्याला क्षारामध्ये कन्वर्ट करत असतं. प्लांट यूज दिस नायट्रोजन सॉल्ट्स फॉर हिज ग्रोथ. अशा पद्धतीने त्याचा वापर केला जात असतो. सिम्बायोटिक न्यूट्रिशन पुढचा टॉपिक, त्याचे रिव्हिजन. तर सिम्बायोटिक म्हणजे काय, सहजीवी प्रकारचं पोषण असतं. एकमेकांशी त्याचं पोषण हे करण्यास अत्यंत उपयुक्त असतं. लायकेन नावाची ही वनस्पती आहे. तिच्यामध्ये फंगस असतं आणि अल्गी, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहत असतात. दॅट इज दे नीड द 2 or more than 2 different types of the plants live together to fulfill their needs of the nutrition, protect, support, etc. with each others, and helps these 2 types of the nutrition is called as a symbiotic nutrition. It is the example is a symbiosis between the algae and the fungi. बुरशी आणि अल्गी ज्याला आपण म्हणत असतो, या कवक, त्या कवकांच्या स्वरूपामध्ये एकत्रितपणे त्या वनस्पतीवर जगत असतात. ती लायकेन नावाची वनस्पती हे त्याचं उदाहरण आहे. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स, जे प्लांट्स हे दुसऱ्यावर जगत असतात. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन द क्लोरोफिल्स अँड दे the wire-like leafless climber plants growing into the big tree. The plants that grows on the body of the other plants to obtain the food are called as the parasitic plants. For example, Loranthus cascata. The plants that grow on the body of the other plants. दुसऱ्यावर जगत असतात. कस्कटा आणि लॉरेन्थस हे उदाहरण आहे. अमरवेल ज्याला आपण माहिती म्हणून सांगून ठेवतो. तर अशा अनेक वनस्पती आहेत की ज्या अशा जगत असतात. त्या स्वतः अन्न तयार करत नाही, मात्र त्या दुसऱ्यांनी केलेलं अन्न हे स्वतःच्या जगण्यासाठी वापरत असतात. म्हणून त्यांना हेटेरोट्रॉपिक प्लांट्स असं म्हणतात, परपोषी वनस्पती. नेक्स्ट,
इन्सेक्टिव्हरस प्लांट. इन्सेक्टिव्हरस म्हणजे काय की कीटकांना खाणारी वनस्पती. ही जी वनस्पती असते तर त्याने ड्रॉसेराचं चित्र दिलेलं आहे. ही वनस्पती जेव्हा कीटक जवळ येतात तेव्हा कीटकांच्या शरीरातले नायट्रोजन प्रथिनयुक्त पदार्थ शोषून घेतं. The plant's body of the Drosera vermale has the flower-like appearance. It grows close to the ground, and its leaves are attractively pink and red in color, with hairs. Droplets of the sticky substance found at the tip of the hairs attracts insect. हे insectला attract करतात. The scientist John Berman identified the plant Sri Lanka. तर त्यांच्या नावाने त्याला आपण वापरत असतो म्हणून ते बर्मानी म्हणतात, ड्रॉसेरा बर्मानी. तर मुंग्या असतील, कीटक असतील, बटरफ्लाईज असतील, त्यांना ते आतमध्ये सामावून त्याच्यातला घटक हा शोषून घेण्याचं काम करतात. त्यानंतर सॅप्रोफायटिक प्लांट्स याचा अर्थ की एक असा काही आकार बनवला जात असतो की त्या आकाराने ती वनस्पती सुशोभित वाटेल किंवा काहीतरी त्याचा यूज हा केला जात असतो. द प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम द डेड ऑर द डिकेइंग बॉडीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज सॅप्रोफायटिक. त्या वेगळ्याच प्रकारच्या वनस्पती ह्या मृत शरीरावर जगत असतात, मेलेल्या याच्यावर वनस्पतीवर. काही फंजाय लाईक मशरूम, ईस्ट, सॅप्रोफाइट्स. फंजाय सिक्रेट द डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑफ द डेड रिमेन्स, डायजेस्ट or break down the carbon compound. They contain the resulting solution absorb nutrients. तर त्या सॅप्रोफायटिक मध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत. रोल ऑफ द न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट्सचे जे रोल आहेत त्याच्यातला हा टॉपिक आपण याच्यात पाहिला. देर इज अ नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, मॅग्नीज आणि झिंक यांची फंक्शन आणि डिफिशियन्सी दिलेली आहे. नायट्रोजनचं फंक्शन काय आहे, इफेक्ट ऑफ द डिफिशियन्सी काय आहे, तर हे याच्यामध्ये आपल्याला दिसेल. तर याचा तुम्ही त्या व्हिडिओनुसार जो याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने पोटॅशियमची गरज आहे, कोणत्या तर तुम्हाला परीक्षेला याच्यावर विचारलं जाऊ शकतं. नायट्रोजनचं फंक्शन लिहा, याच्या इफिशियन्सीमुळे काय होतं, येलोइंग ऑफ द लिव्स काय होतं, तर आयर्नची कमतरता आहे, पिवळे पडणे, पानं पिवळे पडणे. एखाद्या वनस्पतीच्या बाबतीतले हे न्यूट्रिएंट्सचा रोल आहे. रोल म्हणजे काय, त्याची भूमिका, त्यांचं कर्तव्य असा तो त्याच्यातला भाग आहे. तर याचा त्याच्यात जुळवा वगैरे असं त्याच्यात असणार. न्यूट्रिशन इन ॲनिमल. न्यूट्रिशन इन ॲनिमल मध्ये आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत, स्टेप्स इन न्यूट्रिशन. ते न्यूट्रिशनच्या स्टेप्सचा आपण स्वतंत्र व्हिडिओ पाहिला असेल, ज्याच्यामध्ये इंजेक्शन, डायजेशन, अब्सॉर्प्शन, असिमिलेशन, इजेशन. तर या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला न्यूट्रिएंट्स पाहिजे असतात. द सप्लाय द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू द ब्लड. ते आपल्या रक्तामध्ये जो काही अन्न पदार्थ गेल्यानंतर, म्हणजे आता प्राण्यांचा आपण विचार करतो, वनस्पतींचा झाला, तर जो काय अन्न पदार्थ असेल तो आपल्या शरीरात जसा जातो, तो गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याचा वापर आपल्या रक्ताद्वारे तो शरीरापर्यंत पोहोचवला जात असतो. हे सगळ्या गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या आहेत. म्हणून इंजेक्शन म्हणजे फूड आत घेणे, फूड इज टेकन इन टू द बॉडी. त्यानंतर डायजेशनमध्ये कन्व्हर्शन ऑफ द बॉडी इन टू द सिम्पल सोल्युबल फॉर्म्स. ॲब्सॉर्प्शनमध्ये ट्रान्सफर ऑफ द सोल्युबल फूड्स टू द ब्लड. आणि ॲसिमिलेशनमध्ये युटिलायझेशन ऑफ द ॲब्सॉर्ब बॉडी बाय द सेल टिश्यू फॉर द ग्रोथ. इजेशन, रिमूव्हल ऑफ द वेस्ट प्रॉडक्ट, हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. टाइप्स ऑफ द न्यूट्रिशन इन ॲनिमल. होलोझॉइक न्यूट्रिशन. होलोझॉइक न्यूट्रिशन दॅट इज 5 स्टेपमध्ये हे होलोझॉइक न्यूट्रिशन घडून येत असतं. त्याला संपूर्ण पूर्ण पोषण असं म्हणतात. होलोझॉइकला पूर्ण जीवी म्हणतात, पूर्ण आहार. तर होलोझॉइक म्हणजे याच्यात 5 स्टेप आहेत. 5 स्टेप म्हणजे काय, अन्न ग्रहण करणे, त्यानंतर डायजेशन करणे, त्यानंतर शोषण करणे, त्यानंतर ॲसिमिलेशन करणे, इजेशन करणे. ह्या स्टेपमधूनच ते अन्न ग्रहण हे होत असतं. हे सगळं प्राण्यांच्या बाबतीत हे होलोझॉइक न्यूट्रिशन तुम्हाला दिसून येईल. फक्त काही न्यूट्रिशन जे आहेत ते आपण पुढच्या भागात आता बघूया. पण आता तिथे ते चित्रामध्ये जे तुम्हाला ॲनिमल्स दिलेले आहेत की ॲमिबाचं सुद्धा तुम्हाला
क्वेश्चन आपण बघणार की तो फूड पार्टिकल घेतो, त्याचे छद्मपाद म्हणजे काय, ज्याला आपण सुडोपोडिया असं म्हणतो. त्या मुलांना तिथे समजलं नसेल तर समजून घ्या. सुडोपोडिया म्हणजे जे आकार बदलत असतो सतत. छद्म म्हणजे खोट्या पद्धतीने जो आकार नाही भासतो तो, तर छद्म पद्धतीने तो जो आकार असतो तो आपल्याला दिसून येतो. तर अमिबामध्ये हे दिसतं की अन्न ग्रहण करताना त्याच्यामध्ये तो कोणत्याही पायाचा आकार तो करतो आणि तो आतमध्ये बॉडीत घेत असतो. कुठूनही त्याची बॉडी आतमध्ये अन्न घेऊ शकते, हे त्याच्यातला आकाराचा भाग. तर इन्सेक्ट्स तो घेऊ शकतो, अन्न घेऊ शकतो आणि ते निबलिंग करतो. काही प्राणी जे असतात म्हणजे उदाहरणार्थ बटरफ्लायज, त्याला शुंडके असतात. मॉस्किटोमध्ये पण एक शुंडक असते. बेडबग्समध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं शोषनलिका असते सुईसारखी, ती टोचून शरीराला टोचून पिअर्सिंग करून ट्यूबलाइक माउथ आणि ते रक्त ते शोषून घेतात. म्हणजे प्रत्येकाचं एक शोषण करण्याची, अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. चोच असेल तर खाली बघा ॲनिमल विथ डिफरंट फूड हॅबिट्स, त्यांच्या हॅबिट्स बघा दिलेले आहेत की मानवाची हॅबिट्स वेगळी आहे, गवत खाणारे प्राणी जे आहेत त्यांची हॅबिट्स वेगळी आहे, त्यानंतर त्यांच्यावर जगणारे प्राणी आहेत त्यांची हॅबिट्स वेगळी. सिंह बघा 3-3 दिवसानंतर किंवा आठवडाभर तो जर एकदा त्याने मांस खाल्लं असेल तर तो जो 3 ते 4 दिवस तो कोणत्याही प्रकारचे शिकार करत नाही. आणि गवत खाणारे प्राणी जे असतात त्यांना रोज गवत खावं लागतं, त्याचं शरीराचा आकारानुसार पण असतं. तिथं पक्ष्यांचं दिलंय, पक्ष्यांना नेहमी त्यांना दाणे टिपत राहावं लागतं. असं कधी दिसणार नाही की पक्षी न खाता राहील, है ना. गिधाड बघा तिथे दिलंय. तर हे सुद्धा एक त्याचं उदाहरण आहे की जे पॅरासायटिक मध्ये आपण मोडले जात असतात. दुसऱ्या स्कॅव्हेंजर्स म्हणतात त्यांना, त्या स्कॅव्हेंजर्समध्ये गिधाड हे मोडलं जात असतं. तर असे हे प्राण्यांचे जे ना प्रत्येकाचे डिफरंट हॅबिट्स आपल्याला दिसून येते. Herbivores, according to the types of the food, animals can be classified as herbivorous, carnivorous, omnivorous, आणि चौथं स्कॅव्हेंजर आणि पाचवं डिकम्पोजर. लक्षात घ्या, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेला. तिथे बाजूला जे एक चित्र दिलेलं आहे, द एनी ईटर इज फाउंड इन द सेंट्रल अँड साऊथ अमेरिका. द बॉबकॅट ऑर द उडमांजर, त्याला शब्द दिलेला आहे मराठीमध्ये, त्याला उडमांजर म्हटलं जात असतं. इज फाउंड इन इंडिया. बॉबकॅट ऑब्टेन इन अ पिक्चर्स फ्रॉम द इंटरनेट. ही उडणारी मांजर आहे, ती तिला मोठी झेप घेता येते आणि याच प्रकारचं जे आहे ते अमेरिकेमध्ये पण आढळून येतं. तर हर्बिव्होरस आपण याच्यावर चर्चा करूया. जे गवत खातात त्या प्राण्यांना हर्बिव्होरस असं म्हणतो. दॅट इज प्लांट्स डायरेक्टली ॲज अ फूड, ग्रेझिंग ॲनिमल्स, फूड इटर ॲनिमल्स हे त्याचे उदाहरण. कार्निव्होरस म्हणजे जे हर्बिव्होरसवर डिपेंड असतात आणि काही इन्सेक्ट्सवर पण डिपेंड असतात, त्यांना आपण कार्निव्होरस असं म्हणत असतो. ओमनिव्होरस म्हणजे जे वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांनाही खातात आणि वनस्पतीही खाऊन जगत असतात. तर याच्यामध्ये मानव येतो. मानवाचं उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवा, ओमनिव्होरसमध्ये वर्गामध्ये येतं. आपण मांसही खाऊ शकतो आणि हिरव्या वनस्पतीही खाऊ शकतो. तर ते आपल्याला लक्षात घ्या. वाघ किंवा सिंह असतील तर हे कधी गवत खात नाही किंवा ते गवत खाऊन जगतील असं नाही. तर ते मांसशिवाय ते जगू शकत नाही. ते नुसतं गवतात राहून त्यांना चालत नाही, ते त्यांना राहण्यासाठी त्याचा वापर करतात. चौथा जो आहे स्कॅव्हेंजर, ज्याला दॅट इज ऑब्टेन फूड फ्रॉम द डेड बॉडीज. मृत शरीराच्या मृतोपजीवी त्यांना म्हणत असतो. ते प्राणी आहेत. व्हल्चर्स, क्रो, हैना, एक विशिष्ट प्रकारच्या चिमणीला म्हटलं असतं. ससाणा वगैरे आपण त्यांना म्हणतो. डिकम्पोजर्स, आता बारीक सूक्ष्म जे जीवाणू असतात, विषाणू, जीवाणू, हे जीवाणू काय करतात, फूडचं डिकम्पोजिशन करत असतात, त्याच्याने ते नष्ट होतात. सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय की काही द्रवयुक्त पदार्थ शोषून हे स्वतःचं जीवन जगत असतात. काही युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत, काही डेड बॉडीवर जगणाऱ्या, म्हणजे आपण उडणारी माशी जी आहे, हाऊस फ्लाईज म्हणतो, ती अशा प्रकारे ज्युसी पदार्थ शोषण करून जगत असते, म्हणून तिला सॅप्रोझोइक न्यूट्रिशन तो प्रकार असं म्हणतात. मुंग्या असतील, हे अन्न खाणं म्हणजे काय तर त्याच्यातलं ते ज्यूस घेणं किंवा ते खाणं.
शोषून पदार्थ शोषून ते करत असतं. आणि लास्ट टॉपिक जो आहे तो पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे काय की याचे दोन आपण प्रकार पाहतो पॅरासायटिकमध्ये. दिस इज द प्लांट द सम ॲनिमल डिपेंड अपॉन देअर ॲनिमल्स फॉर फूड. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम द ॲनिमल whom they are dependent, ज्याच्यावर ते अवलंबून असतात ते. तर याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आंतर परजीवी आणि एक बाह्य परजीवी. एक्टोपॅरासाइट म्हणजे हा बाह्य परजीवीचा प्रकार आहे. अंगावरची गोचीड असेल किंवा डोक्यामधली उवा असतील किंवा बग्ज असतील, काही वाळवी लागते बघा याला लाकडाला, ती हे जे असतात हे एक्टोपॅरासाइट ॲनिमल्स आहेत. That is, they use this for the sucking and living on this part. आणि काही टेपवॉर्म आहेत, राऊंड वॉर्म आहेत, जे आपण पोटातली जंत म्हणतो. टेपवॉर्म म्हणजे एक पट्टकृमी म्हणतो. तर हे शरीरामध्ये राहत असतात, माणसाचे असू दे, प्राण्यांचे असू दे. काही प्राणी आहार खातात त्याच्यातून ते जातं आणि त्याला एंडोपॅरासायटिक असं म्हणतात. तर एंडोपॅरासाइट्स हे या पद्धतीने आपण समजू शकतो. तर या प्रकरणाचा अभ्यास करा, वाचन करा, कारण वाचल्यानंतरच तुम्हाला समजेल. बरेच मुलं हे वाचत नाही, नुसतं ते मुद्दे लिहितात. याला 2 ते 3 वेळा वाचलं तर तुम्हाला हे प्रकरण सगळं सहज समजेल. धन्यवाद.